पोह्यांपासून फक्त कांदे पोहे कशाला, उकळत्या पाण्यात पोहे टाकून तर बघा. उकळत्या पाण्यात पोहे टाकून अशी भन्नाट रेसिपी करणार आहोत ना. रेसिपी पाहिल्यानंतर तुमचा विश्वासही बसणार नाही, इतकी छान आहे, पौष्टिक आहे आणि मुलांपासून मोठेही तितकेच आवडीने खातील. त्यासाठी कढईमध्ये इथे मी पाणी ठेवलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर 1 मोठी वाटी पोहे टाकलेले आहेत. उकळत्या पाण्यात पोहे टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर तसंच ठेवून द्यायचं आहे. गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतरही 1 मिनिटभर थोडंसं थंड होईपर्यंत आपल्याला तसंच पोहे त्यामध्ये पाण्यामध्ये राहून द्यायचे आहेत. एक वाफ गेल्यानंतर पोहे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने चाळणीच्या साहाय्याने मी पोहे काढून घेतलेले आहेत. म्हणजे कसं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, पाणी एकीकडे आणि पोहे एकीकडे. जसं हवं आहे तसे आपल्याला पोहे भेटलेले आहेत. आता हे पोहे आहेत ना, यात थोड्याचा पाण्याचा अंश आहे तोही आपल्याला पळीच्या साहाय्याने असं घट्ट असं पाणी निघेपर्यंत दाबून घ्यायचं आहे. गरम गरम पोहे आहेत म्हणून मी पळीचा वापर केलेला आहे. पोह्यांमध्ये असलेलं पाणीही आपल्याला छान असं चाळणीच्या साहाय्याने गाळून घेतलं आहे पळीने दाबून. आता हे पोहे आहेत ना, आपल्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे आणि भांड्यामध्ये हे सगळे पोहे मी काढून घेतले. मंडळी, पोह्याची आज आपण एक आगळी वेगळी मस्त अशी भन्नाट रेसिपी करत आहोत आणि पोह्यांसोबत आपल्याला इथे 1 वाटी बारीक रवाही घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण पोहे 1 वाटी घेतलं त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवाही घेतलेला आहे आणि त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे. हे सगळं दही यामध्ये घातलं आणि ना त्याच वाटीने इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. अगदी थोडंसं म्हणजेच एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला बारीक अशा मोडून मिरच्या टाकायच्या आहेत. मिरची मी माझ्याकडे लाल होती ती टाकली आहे. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा लाल मिरची, हिरवी मिरची, कोणतीही मिरची यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता या मिरच्या टाकून ना हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे, मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. रवा, पोहे आपले सगळं मिश्रण आहे ना पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने छान असं हे बारीक असं मिश्रण झालेलं आहे. ते आता आपल्याला काय करायचं, एका मोठ्या पसरत भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण मी एका भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहेत. मुलं बघा अजिबात भाज्या खायला मागत नाहीत आणि असं काहीतरी केलं की भाज्या बरोबर त्यांच्या पोटात जातात आणि जे असतील ते गुणधर्म शरीराला भेटतातच. आता त्याच पद्धतीने इथे मी बीट किसून घेतलेला आहे, गाजर किसून घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेली मेथी, शिमला मिरची, कोबी किसून काहीही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. जी मुलं भाज्या खात नाहीत त्याच भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता. 1 चमचा मीठ घातलं आणि मीठ घातल्यानंतर 1 पाव चमचा म्हणजे चिमूटभर इथे सोडा घातलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ना कमी जास्त करू शकता. भाज्या छान अशा किसून घेतलेल्या आहेत किसणीने. या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचे आहे आपण आणि एका दिशेने छान असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे कसं हे मिश्रण आहे छान असं हलकं होतं आणि आपण जो पदार्थ बनवणार आहे तोही छान असा हलका फुलका होतो. तर मंडळी, आजपर्यंत पोह्याची अशी पौष्टिक रेसिपी तुम्ही कधी केली आहे का? भरपूर अशा भाज्या घालून नसेल ना तर एकदा नक्कीच करून पहा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय, कोणत्या शहरातून गावातून पाहताय तेही मला सांगा. त्याचबरोबर महालक्ष्मी किचनला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. म्हणजे कशा नवीन भन्नाट चविष्ट आणि पौष्टिक अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील. तर बघा रंग बघा किती खुलला आहे बीटमुळे. आपल्या पदार्थालाही बीटामुळे ना छान असा रंग येणार आहे, त्यामुळे तुम्हाला पुढे कळेलच. अगदी थोडंसं म्हणजेच पाव वाटी पाणी मी घातलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. चिमूटभर सोडा टाकल्यामुळे हे मिश्रण हलकं झालं आहे आणि छान अशी जाळी आली आहे. त्यामुळे पदार्थही आपला जाळीदार, हलका फुलका आणि मऊसूद होणार आहे. पुढे तुम्हाला कळेलच. गॅसवर मी हा डोश्याचा तवा ठेवला आहे, म्हणजे पॅन ठेवला आहे. त्याला अशा कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घेतलेलं आहे. आपल्या या पदार्थाला कांद्यामुळे खरपूस असा खमंग वास तर येतोच आणि तो पदार्थ तव्याला चिकटतही नाही. तर इथे पळीभर मी हे मिश्रण घेतलं आहे आणि तव्यावर सगळ्या बाजूने व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे. गोल गोल असे छोटे छोटे आपण धिरडे किंवा डोसे बनवणार आहोत. मी या मिश्रणामध्ये ना तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे पदार्थही बनवू शकता. तुम्ही आप्पे पात्र असतं ना त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून ना आप्पेही बनवू शकता. याच्यापासून खूप छान होतात. एक साईडला ना व्यवस्थित शेकला आहे आणि बुडबुडे येऊ लागले आहेत. बघू शकता तुम्ही वरती जाळी येऊ लागली आहे. त्यावेळी आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे चमच्याच्या साहाय्याने आणि याच्यावर ना झाकण ठेवायचं आहे. झाकल्यानंतर आपल्याला एक थोड्या वेळ खालच्या बाजूने व्यवस्थित शेकवून घ्यायचं आहे. वरची बाजू पूर्णपणे ना शेकल्यासारखी वाटते आहे,
म्हणजे कच्चेपणा नाहीसा झाला आहे आणि छान असा कलर दिसत आहे. त्यावेळेला ना आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने खरपूस असं आपल्याला हे आलटून पलटून ना खमंग खुसखुशीत होईपर्यंत व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कसेही हे डोसे बनवू शकता. आणि अशा पद्धतीने सेम मी सगळे डोसे करून घेणार आहे. 1 वाटी पोहे आणि रवा ह्याच्यापासून ना इथे 6 डोसे मी बनवले आहेत. खरं तर मी याला मगाचपासून डोसे असे बनवत आहे, कारण माझी मुलगी याला पिंक डोसा असं बोलते. तुम्ही याला दिरडे वगैरे काहीही म्हणू शकता. तुम्हीच नाव द्या ह्या रेसिपीला आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी झाली ते. कसं आहे, मुलांना अजिबात भाज्या वगैरे खायला मागत नाहीत आणि रोजचे तेच पोहे, शिरा, उपमा, उपीट वगैरे खाऊन कंटाळही येतो. अशा वेळेला त्याच पदार्थांपासून म्हणजे पोहे, उपमा आणि भरपूर अशा भाज्या घालून असे वेगवेगळे पदार्थही बनवू शकतो आणि घरच्यांना, मुलांना सगळ्यांना आवडणार याची मात्र खात्री देते. तर मंडळी, आजचा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला? अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात हे डोसे. तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत अगदी 5 ते 10 मिनिटात हा नाश्ता बनवू शकता. त्याचबरोबर मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. तुमचा विश्वासही बसणार नाही. पोहे आणि रव्यापासून इतका छान असा नाश्ता तयार होतो. आठवड्यातून 4 वेळा नाही तर रोजच बनवायला लावतील इतका अप्रतिम चवीचा पौष्टिक नाश्ता आहे. हे पहा, अशा पद्धतीने सगळे डोसे मी बनवून घेतलेले आहेत. हे गरम गरमच मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत लागतात. त्याचबरोबर थंड झाल्यानंतरही मऊ लुसलुशीत, अगदी खायला छानच आणि पचायला देखील हलके. चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही छान छान कमेंटही करता. त्याचबरोबर हाईप करायलाही विसरू नका. हा नाश्ता असाच खायला खूप छान लागतो. सॉसबरोबर, दहीसोबत, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. चला तर मग आत्तासाठी बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.